सकाळी 5:45 वाजता माझं झालं बीचला जायचं मन. मग काय मन हुआ जाएंगे नेसं हो ही नहीं सकता ना मेरी जान. मग तिघांना पण बोलवला. मस्त व्ह्यू एन्जॉय करता करता पोचलो बीचकडे. काही वातावरण एवढं झालेलं की दिल गार्डन गार्डन झालं ना. मग काय थोड्या वेळ बघता बघता भाई जोरदार आला पाऊस. मग तर अजून वातावरण सही झालं. पावसाचा मस्त आनंद घेतला आणि मग मी निघालो मिसळपाव खायला. या वातावरणात मिसळपाव म्हणजे जीवच आहे ना मेरी जान. मग काय पोचलो शेतकरी ढाब्याजवळ. सकाळी 7:30 वाजलेले म्हणून गर्दी नव्हती. 8:30 नंतर तुम्ही इथे आलात तर वेटिंगमध्ये थांबावंच लागेल ना मेरी जान. मग काय भाई सगळ्यात आधी मागवली मस्त चहा, कुल्हड चहा. आहाहा. मग आले भाई आपले तंदुरी वडापाव. मग भाऊ बोलतो थांब मी फूड एक्सपर्ट आहे, मला चेक करू दे. मग बोलतो लय भारी आहे राव. आला मिसळपाव, खाल्ली मस्त धूरवाली तंदुरी मिसळ. आणि काय यो भाऊ आपला मस्त वडा चम्मचमधून काढण्यामध्येच 1 तास घालवला. बोलतो सब पैसा भरा है तो सब खाऊंगा, कांदा बिंदा सब खाऊंगा. म्हटलं चल ठीक आहे. हे खाऊन मग निघाले आम्ही घरात जायला. भाई वातावरण तर एवढा भारी होता. खाली येऊन बघतो जिमला जायच्या वेळेला तर बघतो मला घरी झोपून देत नाही म्हणून मी खाली येऊन बसलो. म्हटलं ठीक आहे तुम्ही बसा मी जातो जिमला. मग घेतली एनर्जी ड्रिंक ना पोचला जिमकडे. आज मारायचे होते फक्त स्क्वॉट्स. मग काय चालू केली ना भाई. डंबल स्क्वॉट्सचे मारले 3 सेट्स मस्त 15 kg घेऊन. मग आलो स्मिथ मशीन बार्बल स्क्वॉट्सवर, त्याचे मारले टोटल 3 सेट. स्टार्ट विथ 40 फॉर 7, 80 फॉर 6 अँड 100 फॉर 4. ॲडॅप्टरचे मारले 3 सेट्स. असं झाला माझा लेग वर्कआउट कंप्लीट. मग निघालो घरी जायला. चला मग भेटू बच्ची के दिल में कच्ची उद्या. बाय 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 बाय.